नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यामध्ये येणारे धामणगाव येथे शनिवारी काळजाचा थरकाप उडवणारे अग्नितांडव पाहायला मिळाले। नागपूर शहरापासून साधारण 70 ते 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या या शांत गावाला एका भीषण वणव्याने आपल्या विळख्यात घेतले। 1134 लोकसंख्या आणि 400 घरांच्या या गावात सायंकाळी 6:30च्या सुमारास सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने आगीचे रूपांतर महाप्रलयात केले। मिळालेल्या माहितीनुसार गावालगतच्या शेतात कोणीतरी कचरा जाळण्यासाठी वणवा पेटवला होता। दिवसभर धुमसत असलेल्या या आगीने सायंकाळी रौद्र रूप धारण केले। वाऱ्याच्या वेगामुळे ही आग थेट रुपेश रामटेके यांच्या घराला लागली आणि पाहता पाहता संपूर्ण वस्तीला आगीच्या ज्वाळांनी वेढले। उन्हाळ्याचा काळ आणि घरांना लागून असलेला वाळलेला पालापाचोळा यामुळे आगीनं काही क्षणातच तांडव सुरू केले। घर वाचवा, जनावरे वाचवा अशा आक्रोशाने संपूर्ण गाव हादरून गेले होते। या भीषण आगीत निम्म्या गावाची राख झाली। घटनेची माहिती मिळताच भिवापूर, उमरेड, भिसी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथून अग्निशमन दलाच्या गाड्या पाचारण करण्यात आल्या। माहिती मिळताच भिवापूर, उमरेड, भिसी, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथून अग्निशमन दलाच्या गाड्या पाचारण करण्यात आल्या। रात्री 9:30च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले, मात्र तोपर्यंत 50हून अधिक संसार उद्ध्वस्त झाले होते। यात 4 शेळ्या आणि काही कोंबड्यांचा जागीच कोळसा झाला, तर एक गाय गंभीररित्या होरपळली आहे। गावकऱ्यांच्या सायकली, दुचाकी, ऑटोचे केवळ लोखंडी सांगाडे उरले आहेत। या दुर्घटनेची भीषणता आणि प्रशासकीय भूमिकेवर बोलताना उमरेडचे उपविभागीय अधिकारी उमेश चव्हाण यांनी महत्त्वाची माहिती दिली। ते म्हणाले, धामणगावमध्ये 400 घरांपैकी 20 घरे पूर्णतः बाधित झाली आहे, तर 40 घरांचे अंशतः नुकसान झाले आहे। तसेच 40 गोठेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत। सुदैवाने कोणतीही मानवी जीवितहानी झालेली नाही। प्रशासनाने तातडीने बाधित कुटुंबाची राहण्याची, जेवणाची सोय जिल्हा परिषद शाळा, बुद्धविहार आणि समाज मंदिरात केली आहे। 20 कुटुंबांना सोमवारी तातडीचे सानुग्रह अनुदान, अन्नधान्य आणि संसारोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात येईल। तसेच ज्यांची घरे अंशतः बाधित झाली आहे त्यांनाही अन्नधान्याची मदत दिली जाणार आहे। सध्या आरोग्य आणि पशुवैद्यकीय पथके घटनास्थळी तैनात असून परिस्थिती नियंत्रणात आहे। मात्र या घटनेच्या निमित्ताने SDO चव्हाण यांनी शेतकऱ्यांना एकच कळकळीचा संदेश दिला आहे। उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेतकऱ्यांनी शेतातील बांध साफ करताना कचरा जाळणे टाळावे, जेणेकरून भविष्यात धामणगाव सारख्या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती होणार नाही।